माझी गोष्ट मला सांगताना मी जास्त खोलात शिरत नाही, कारण नावालाही मग मी निर्दोष असा उरत नाही. माझी गोष्ट मला सांगताना मी जास्त खोलात शिरत नाही. माझी गोष्ट मला सांगताना मी जास्त खोलात शिरत नाही, कारण नावालाही मग मी निर्दोष असा उरत नाही. मी आहे जरा असा एकटा एकटा राहणारा, वाळकं पान सुद्धा गळताना तन्मयतेने पाहणारा. माझ्या हसण्यावर जाऊ नका, माझ्या रुसण्यावर जाऊ नका. जरी तुमच्यात बसलो तरी माझ्या असण्यावर जाऊ नका. खूपदा माझा एकलेपणा माझ्याशी बोलका होतो. मग कुणी एक शब्द जरी बोललं तर त्याचाही गलका होतो. तू सोबत असलीस की मला माझाही आधार लागत नाही. तू फक्त सोबत राहा, मी दुसरं काही मागत नाही. तू समोर असलीस की नुसतंच तुला बघणं होतं. तू समोर असलीस की नुसतंच तुला बघणं होतं, आणि तू जवळ नसताना तुझ्या सोबत जगणं होतं. मी तुझ्याकडे यायला निघते, पण तुझ्यापर्यंत पोचत नाही. वाट पायात घुटमळते, पाऊल पुढे टाकायचं सुचत नाही. तुळशी पुढे दिवा लावताना तुला कुंपणाबाहेर मी पाहिलं. मी येऊ शकले नाही, कारण मध्ये कुंपण उभं राहिलं. तुळशी पुढे दिवा लावताना तुला कुंपणाबाहेर मी पाहिलं. मी येऊ शकले नाही, मध्ये कुंपण उभं राहिलं. आता पुन्हा तुझ्या बंद दारासमोरचं ते संथ वळण लागेल, आणि पुन्हा एकदा माझं मन वेड्यासारखं वागेल. ठाऊक असतं तुझं येणं अशक्य आहे, तरी मन तुझी वाट पाहणं सोडत नाही. मी म्हणतो जाऊ दे, मी त्याचं मन मोडत नाही. मला नाही आवडत तुझं असं उशिरा येणं, आणि तू येण्याआधीच तुझ्यासोबत मला दूर दूर नेणं. तुझं हे नेहमीच झालंय, आल्या आल्या निघणं. मी जाते, मी निघते म्हणताना मी थांबवतोय का बघणं. एकदा मला ना तू माझी वाट पाहताना पाहायचंय. तेवढ्यासाठी आडुशाला हळूच लपून राहायचंय. तुझ्या माझ्यातला अंतर सुद्धा तुझ्या माझ्यातला दुआ आहे. ही माझी कल्पना नाही, हा माझा दावा आहे. नुसतंच बरोबर चाललं तर ती सोबत होत नाही. नुसतंच बरोबर चाललं तर ती सोबत होत नाही, आणि कर्तव्य म्हणून केलं तर ती मदत होत नाही. पावसाचा एक थेंब चुकून माझ्या खोलीत येऊन पडला. पावसाचा एक थेंब चुकून माझ्या खोलीत येऊन पडला, आणि बाहेरचा पाऊस बघून मुक्यानेच रडला. त्याच्या लहानपणीचा पाऊस, त्याच्या मोठेपणीचा पाऊस, त्याची
चंद्रशेखरची रूपं बदलत गेली, पण पाऊस मात्र तसाच राहिला, खुळा. फक्त त्याचं पावसाशी नातं बदलत राहिलं. तसं पावसावर त्यानं खूप लिहिलं. पाऊस आणि प्राजक्त या त्याच्या खूप लाडक्या गोष्टी आहेत. दोन्हीत काहीतरी दुःख झिरपल्यासारखं त्याला वाटतं आणि त्याच्या कवितातून ते आपल्याला जाणवतं. पावसाचा एक थेंब चुकून माझ्या खोलीत येऊन पडला. पावसाचा एक थेंब चुकून माझ्या खोलीत येऊन पडला आणि बाहेरचा पाऊस बघून मुक्यानेच रडला. झाडावरून प्राजक्त ओघळतो त्याचा आवाज होत नाही. याचा अर्थ असा नाही की त्याला इजा होत नाही. प्राजक्त फुलताना पाहायचा म्हणून आपण पहाटेपर्यंत जागायचो. कसं ना, तेव्हा आपण अगदी वेड्यासारखं वागायचो. आठवतं तुला आपलं एका छत्रीतून जाणं, ओघळणारे थेंब आपण निथळताना पाहणं. तुझी आठवण हा नित्य नवा अनुभव आहे. तुझी आठवण हा नित्य नवा अनुभव आहे. कधी उसळणारं वादळ तर कधी पाकळीवरचा दव आहे. ज्या गोष्टीची भीती होती तेच होऊन बसलंय. तुझ्याकडे पाठवत नाही म्हणून मन माझ्यावर रुसलंय. आठवणींच्या देशात मी मनाला कधी पाठवत नाही. जाताना ते खुश असतं, पण येताना त्याला येवत नाही. संध्याकाळ कलंटे, माझं मन काहुरतं. आता सावली पण जाणार म्हणून जरासं हुरहुरतं. दिवस ढळताना कळून चुकलं, तुझ्या आठवणीतून आता सुटका नाही. हे तर कण कण जळणं झालं, हा क्षणाचा चटका नाही. खूपदा तुझ्या आठवणी पावलं न वाजवता येतात आणि जाताना माझ्या मनाला पावलं जोडून जातात. तू मला स्वप्न दिलीस आणि माझ्या रात्री जागायला लागल्या. आता चांदण्याही सवयीनं सलगीनं वागायला लागल्या. अनावर पहाट आणि पेंगुळलेली रात्र, अनावर पहाट आणि पेंगुळलेली रात्र, प्राजक्ताची दवात भिजलेली गात्र. मिठी या शब्दात केवढी मिठास आहे. नुसता उच्चारला तरी कृतीचा भास आहे. मी माझा या पुस्तकातल्या चंद्रशेखरच्या 4-4 ओळींच्या कविता वाचल्यावर एक गोष्ट आपल्या लक्षात येते. कसलंच बंधन लादून घेतलं नाही तर कविता मोकळी राहते. त्याच्या 4 ओळीतून स्त्री मन जास्त दिलखुलासपणे उलगडतं. त्याला कारणही हेच की त्याला जेवढ्या मैत्रिणी भेटल्या
त्या तरल मनोवृत्तीच्या. प्रत्येकीचे अनुभव वेगळे, व्यक्त करण्याची पद्धत वेगळी, शब्द वेगळे. आता त्याच्या बऱ्याच मैत्रिणी, मग त्या त्याच्या शिक्षिका होत्या, बहिणी होत्या, पण प्रत्येकीने एक एक सूक्ष्म तंतू त्याला उलगडून सांगितला. चंद्रशेखर म्हणतो, माझ्या मैत्रिणींचे आणखीन उपकार म्हणजे त्यांनी माझं कवी पण जपलं, पण मला टिपिकल कवी होऊ दिला नाही. माझं हळवे पण जपलं, पण त्याचं प्रस्थ होऊ दिलं नाही. माझ्या प्रत्येक क्षणात तुझा वाटा अर्धा आहे. माझ्या प्रत्येक क्षणात तुझा वाटा अर्धा आहे. भूतकाळ आठवायचाच तर तुझ्याच आठवणींची स्पर्धा आहे. असे बेसावध क्षणच सावधपणे टाळायचे असतात. जवळ येतानाच दुराव्याचे काही नियम पाळायचे असतात. आता मलाही लागलंय जमायला तुझ्यासारखं वागणं. समोर असलं की गप्प राहणं आणि रात्री कुढत जागणं. तू गेल्यावर वाटतं खूपसं सांगायचं होतं. तू खूप दिलंस तरी आणखीन मागायचं होतं. मुक राहून तुझं नुसतंच पाहत राहणं, जसं गोठलेल्या नदीचं बर्फाखालून वाहणं. एकदा वाटलं तुला स्पष्टच सांगावं, मग वाटलं कागदावर लिहावं. नंतर म्हटलं जाऊ दे, तुझं तुला कळते का ते पाहावं. एकदा वाटलं तुला स्पष्टच सांगावं, मग वाटलं कागदावर लिहावं. नंतर म्हटलं जाऊ दे, तुझं तुला कळते का ते पाहावं. काट्याला फक्त बोचणंच माहीत, त्यात त्याचा दोष नाही. हे मी जाणलं म्हणूनच माझा तुझ्यावर रोष नाही. दप्तराचं ओझं पाठीवर आणि शिक्षकाचं ओझं मनावर, अशा विचित्र अवस्थेत त्याचं शालेय जीवन गेलं. शिक्षकांनी त्याला प्रोत्साहन दिलं नाही असं नाही, पण तरीही तो शाळेत रमलाच नाही. एखादा विषय समजणं अथवा लक्षात येणं हा अनुभवच त्याला नाही. स्वतःला कोंडून बसल्यासारखा बसायचा आणि खिडकीतून दिसणाऱ्या निळ्या भोर पसरलेल्या आभाळात रमायचा. प्रत्येकाला एक आभाळ असावं कधी वाटलं तर भरारण्यासाठी. प्रत्येकाला एक घरटं असावं संध्याकाळी परतण्यासाठी. घराभोवती कुंपण हवं, म्हणजे आपलं जग ठरवता येतं. बाहेर बरबटलेलं असलं तरी आपल्यापुरतं सारवता येतं.
इमारत बनायला वेळ लागत नाही, घर बनायला वेळ लागतो. घरासाठी 2 जीवांचा खराखुरा मेळ लागतो. घर दोघांचं असतं, ते दोघांनी सावरायचं. एकाने पसरवलं तर दुसऱ्याने आवरायचं. घर दोघांचं असतं, ते दोघांनी सावरायचं. एकाने पसरवलं तर दुसऱ्यानी आवरायचं. घर दोघांचं असतं, ते दोघांनी सावरायचं. एकानं पसरवलं तर दुसऱ्यानं आवरायचं. इथं प्रत्येकाला ठाऊक आहे प्रत्येकाचं गुपित. इथं प्रत्येकाला ठाऊक आहे प्रत्येकाचं गुपित. पण प्रत्येक जणच डागाळलेला, इथला चंद्र सुद्धा शापित. इथं प्रत्येकाला ठाऊक आहे प्रत्येकाचं गुपित. पण प्रत्येक जणच डागाळलेला, इथला चंद्र सुद्धा शापित. सगळीच गावं दुरून सुबक सुंदर दिसतात. गल्लीतून फिरताना कळतं ती विस्कटलेली असतात. गावाच्या वेशीवर मारुतीला बसवलेला, दर शनिवारी नारळ देऊन बिचाऱ्याला फसवलेला. गावाबाहेरच्या डोहाला कसलंच सोयर सुतक नसतं. जो कोण डोकावेल वरून, त्याला त्याचंच प्रतिबिंब दिसतं. इथं प्रत्येक जण आपापल्या घरात आणि प्रत्येकाचं दार बंद आहे. तरी एकोप्यावर बोलणं हा प्रत्येकाचा छंद आहे. प्रत्येक गावाबाहेर छोटा महारवाडा आहे. 4थीच्या पुस्तकात मात्र समानतेचा धडा आहे.